लवकरच श्रावण सुरू होणार आहे आणि व्हेजिटेरियन लोकांसाठी ही खास रेसिपी बनवली आहे। श्रावणातच काय तर आता आषाढात सुद्धा नॉनव्हेज केलं तर व्हेजवाल्यांसाठी प्रश्न पडतो, त्यासाठी ही खास रेसिपी बनवली आहे। तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर। मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आज बनवणार आहोत आपण पाटवड्यांची भाजी, जी की बनवायला अगदी सोपी आहे आणि टेस्टलाही अगदी मटणाला तोडीस तोड असते। तर चला मग पटकन व्हिडिओ सुरू करूया। आधी आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी मी 2 कांदे कट मारून भाजून घेणार आहे। अर्धी खोबऱ्याची वाटीसुद्धा त्याबरोबर भाजून घेणार आहे। आता खोबऱ्याची वाटी लगेचच भाजली जाते, त्यामुळे मी ही आता काढून घेते आहे। खोबरं आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे। त्याचबरोबर कांदे पलटी करून भाजून घेणार आहे। कांदेसुद्धा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। आता खोबरं आपल्याला चिरून हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे, तोपर्यंत कांदे भाजून होत आहेत। तर इथं बघा कांदेसुद्धा भाजून झालेत आणि खोबरंसुद्धा आपलं वाटून झालं आहे। आता हे सुद्धा आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। तर आता कांदे पण घेतलेत, 1 इंच आलं आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आपल्याला यात घ्यायचे आहे। आता हे सुद्धा आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। तर हे माझं इथं वाटून झाले। आता आपल्याला पाटवड्यांचा रस्सा बनवायचा आहे। त्यासाठी एका पातेल्यात 4 पळ्या तेल घातले, वाटण घालून घेऊया। वाटण व्यवस्थित मिक्स करून आता यात सुके मसाले घालायचे। त्यासाठी मी 1 चमचा मिरची पावडर घातली आहे, 2 चमचे कांदा लसूण मसाला घालते आहे, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ घालूया। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे लो फ्लेमवर छान असं परतू द्यायचं आहे, जोपर्यंत मसाले तेल सोडत नाही। तर छान असं परतून झालं आहे आपलं। आता आपण कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत त्यात पाणी घालूया। ही रस्सा भाजीच असते, त्यामुळं खूप अशी घट्ट नसते। तर बघा आता आपल्याला पाटवड्या बनवायच्या आहेत। त्यासाठी मी 1 वाटी पीठ घेतले, बेसन पीठ, चवीनुसार मीठ घालूया। छोटा पाव चमचा मिरची पावडर, चिमूटभर हळद आणि थोडीशी आलं लसूण पेस्ट घातली आहे। 1 पळी तेल घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी हातावर घेऊन याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे। तर गोळा हा घट्टसर बनवायचा आहे आपल्याला। पाणी हातात घेऊनच पीठ मळा, नाहीतर पाणी जास्त होईल। तर तुम्ही इथं बघू शकता छान घट्टसर आपला गोळा बनवून झाला आहे। 5 मिनिटांनी लाटायचं आहे। इथं मी लो फ्लेमवर हा रस्सा उकळत ठेवला आहे। आता ही सुद्धा आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। तर बेसन पीठ सुक्कं पीठ मी लावून हे लाटून घेणार आहे। खूप जाडही नाही, खूप पातळही नाही, अशी आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे। तर व्यवस्थित सर्व बाजूने नीट लाटून घ्यायची आहे। तुम्ही इथं बघू शकता खूप जाडही नाही, खूप पातळही नाही, अशी आपण पोळी लाटून घेतली। आता याला कट मारून घेऊया कापण्यांच्या आकाराचे। उभे कट आधी मारून घेतलेत, नंतर क्रॉस कट मारून घ्यायचे अशा पद्धतीने। गॅसवर आपलं रस्सासुद्धा उकळतोय। तर तुम्ही इथं बघू शकता उकळीतच आपल्याला या पाटवड्या घालायच्या आहेत। जर उकळी नसताना या पाटवड्या घातल्या तर गोळा होतो आणि उकळीत घातल्या तर छान सुटसुटीत अशा पाटवड्या तयार होतात। तर इथं उकळी आली आहे छान अशी। लो फ्लेमवर आपण आता उकळी घेतली आहे आणि या पाटवड्या आता एक एक करून आपण सुट्ट्या करून घालायच्या आहेत अशा पद्धतीने। आता सगळ्या कट केलेल्या पाटवड्या मी यात घालून घेणार आहे आणि सगळ्या घातल्यानंतर आपल्याला फक्त 5 मिनटं लो फ्लेमवर हा रस्सा उकळू द्यायचा आहे। खूप असा उकळवायचा नाही, नाही तर पाटवड्यांचे तुकडे पडतात। ही वडी लगेचच शिजते। तर तुम्ही इथं बघू शकता सगळ्या पाटवड्या आपल्या घालून झाल्या, त्याला छान उकळी येऊ द्यायची आहे। फक्त 5 ते 6 मिनटं आपल्याला लो फ्लेमवर हे उकळून घ्यायचं आहे। तर छान आपली रश्श्याला उकळी आली आहे। आता वरून बारीक कट केलेली कोथिंबीर घालूया आणि अतिशय झटपट अशी आपली पाटवड्यांची रस्सा भाजी तयार आहे। ही भाजी तुम्ही भाकरी, चपाती किंवा भाताबरोबर खाऊ शकता, अतिशय टेस्टी लागते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय।